नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मामा म्हणत असतो की चला आता केक कटिंग झालेली आहे, आपण आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपला पुढचा कार्यक्रम असणार आहे गाण्याचा कार्यक्रम. प्रत्येकजण इथे गाणं सादर करणार आहे असं म्हटल्यावर आता सगळेजण टाळ्या वाजवण्याच्या ऐवजी मामाकडे बघतच राहतात. आजी म्हणते की अवी बाबा नको नको, तो गाण्याचा कार्यक्रम नको, त्यापेक्षा दुसरं काहीतरी कर, तो गाणं गाऊच नको. वल्लरी म्हणते की हो अगदी बरोबर आहे आई तुमचं, नाही तुम्ही तर बाजूलाच या, तुम्ही अजिबात गाणं वगैरे गाऊ नका, नाहीतर इथे उपस्थित असलेले ना सगळे जण पळून जातील. तेव्हा अंजली आणि बाकीचे सगळे हसायला लागतात. तेव्हा मामा आजीकडे बघतो आणि म्हणतो की वा आई, म्हणजे हे बरं आहे बरं का तुझं. आणि त्याचबरोबर इथे आता अंजली म्हणते की मामा काय झालं, कोण गाणं गाणार आहे. तेव्हा मग मामा म्हणतो की घाबरू नका, मी सुरुवातीला काही गाणं गाणार नाही, नाहीतर सगळे पळून जातील, त्यामुळे आता सुरुवातीचं गाणं जे आहे ते आपली अंजू गाणार आहे. तेव्हा मग आजी म्हणते की जा ग जा अंजू, गा तूच गाणं गा, नाहीतर हा ना आपल्याला सगळ्यांना पळवून लावेल इथून, बस जा तू गाणं गा. तेव्हा मग आता लगेचच ती उठते आणि गाणं गाण्यासाठी म्हणून जाते. आता अंजली गाणं गायला गेल्याबरोबर सगळे जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. इथे मामा म्हणतो की अंजली अंजली बेटा, आमच्या अंजलीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या, ती आज गाणं गाणार आहे. तेव्हा मग ती गाणं गायला सुरुवात करते. तुला पाहता राहिले मीन माझी, जिथे पाहू तिथे तुझे भास आहे, असं म्हणून ती आता गाणे गायला लागते. आणि तिचं गाणं हे खूपच सुंदर असतं. सगळेजण तिच्याकडे पूर्णपणे हरवून गेलेले असतात, म्हणजे ती जे काही गाणं गाते ना त्यामध्ये सगळेजण पूर्ण दंग झालेले असतात. आता मामा, त्याचप्रमाणे मामी, आजी, ईश्वरी, अर्णव सगळ्यांनाच तिचं फार कौतुक वाटत असतं. ते खरंच फार मनापासून गाणं गाते, परंतु तेवढ्यातच तिला गाणं गात असताना मध्ये ठसका लागतो आणि ठसका लागल्यामुळे तिला आता माईक बाजूला करावा लागतो आणि ती जोरजोरात खोकत असते. तेव्हा मामा म्हणतो की अंजली बाळा काय झालं तुला, तू अशी का खोकते. पण तिचा खोकला काही थांबत नसतो. ती म्हणते की मामा 1 मिनिट, मला काहीतरी त्रास होतोय. तेव्हा आता लगेचच ईश्वरी धावत तिच्यासाठी पाण्याची बाटली घेऊन येते आणि बाटली आणल्याबरोबर ती तिला पाणी प्यायला देते. आणि मग ईश्वरी स्वतः माईक घेते. आजी आता ईश्वरीला म्हणते की ईश्वरी, आपल्या अंजूचं राहिलेलं गाणं तूच पूर्ण करून टाक, गा बाळा, असं म्हणून आजी आता तिला गायला सांगते. तेव्हा मग ईश्वरी हातामध्ये माईक घेते आणि गायला सुरुवात करते. आता ईश्वरीचं जे गाणं असतं ते सगळेजण लांबून बघतच असतात. ईश्वरीने जे काही अंजलीची अब्रू राखण्यासाठी केलेलं असतं ते पाहून मामीचं तोंड मात्र वाकडं होतं आणि त्याचबरोबर नम्रता, तिचंही तोंड वाकडं केलं जातं. आता ईश्वरी ही सगळ्यांकडे बघत असते आणि म्हणते की मी आता अंजली ताईचं गाणं पुढे करते. तर ईश्वरी आता ते गाणं गायला सुरुवात करते. तुला पाहता राहिले मीन माझी, जिथे पाहते रे तुझा भास होतो, असं म्हणून ईश्वरीचं ते गाणं आता पुढे सुरू झालेलं असतं. ईश्वरी अर्णवकडे बघूनच त्याला इशारा करूनच ती गात असते. आता मात्र अर्णवला पूर्णपणे समजलेलं असतं. काहीही झालं तरीही ईश्वरी ही त्याच्याबद्दलच विचार करते आणि ईश्वरीचं अर्णववरती किती प्रेम आहे हे आता त्याच्याही लक्षात आलेलं असतं. त्यामुळे तो तिच्याकडे बघतच बसलेला असतो आणि तिच्याकडून त्याची नजर काही आता हटत नसते. तेव्हा मग ईश्वरीचं गाणं पूर्ण झाल्याबरोबर सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. मामा म्हणतो की आपल्या ईश्वरीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या, म्हणजे ईश्वरी खरंच तू आपली ना लाज राखलीस, असं म्हणून तिच्यासाठी जोरात टाळ्या वाजवत असतात. आता आजी स्टेजवर येते आणि म्हणते की वा ईश्वरी, आम्हाला खरंच माहीत नव्हतं गं की तुझा आवाज इतका गोड आहे, ते म्हणजे तू छान नाच करतेस हे आम्हाला तर माहीत होतं, परंतु तू इतका सुंदर गाणं पण करतेस ना हे आम्हाला कधीच या अगोदर माहीत नव्हतं. खरंच ईश्वरी, खूप सुंदर केलंस तू सगळं, असं म्हणून आता इथे ईश्वरी ही त्याच गोष्टींमध्ये रमलेली असते. ईश्वरी म्हणते की थँक्यू आजी. तेव्हा आजी तिला म्हणते की हो खरंच आपल्या अंजूने गाणं नाही गायलं, पण तू अगदी सुंदर गाणं पूर्ण केलंस, खरंच खूप छान गायलीस तू, खूप सुंदर, हे तर तुझं एक वेगळंच रूप आहे, तुझा आवाज खरंच खूप गोड होता गं ईश्वरी. आजीने स्वतः आता तिचं कौतुक केलेलं असतं की तू लाज राखलीस म्हणून इथे नम्रताला मात्र आता पूर्ण राग येत असतो आणि वल्लरी पण त्यांच्याकडे चिडून बघत असते. मामा आता तिथे बघत असतो आणि म्हणतो की काय ईश्वरी बाळा,
आता मात्र आणखी एक गाणं होऊन गेलं पाहिजे, हो की नाही? तेव्हा सगळेजण म्हणतात की हो बरोबर, आणखी एक गाणं झालं पाहिजे. ते अंजलीचं गाणं होतं. आता ईश्वरी तुझ्यासाठी तू गाणं गा. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मामा, छे मी कुठे गाणं वगैरे गाते. गाण्यामध्ये वगैरे एक्सपर्ट तर आपली नमुताई आहे, ती गायिका आहे, म्हणजे तिला येऊन गाऊन दे. तेव्हा लगेचच आता नमू तिच्यामुळे उठायला जात असते, पण मामा तेवढ्यातच म्हणतो की नाही नाही, ए नम्रता तू बस ग खाली, अजिबात येऊ नकोस. नम्रता छान गाणं गाते हे आम्हाला तर अगोदरपासूनच माहीत आहे, परंतु ईश्वरी छान गाणं गाते हे आज आम्हाला समजले ना, त्यामुळे आम्ही आज याच गोष्टीचा विचार करणार. ईश्वरी चल, तुला गाणं गायला पाहिजे, तूच गाणं गा, असं म्हणून मामा आता तिला फोर्स करायला लागतो. त्याचबरोबर नम्रताचा मात्र चेहरा पडतो. तिला गाणं गायची संधी मिळत असते, परंतु मामाने तिला थांबवलेलं असतं, त्यामुळे तिला वाईट वाटलेलं असतं. आता ईश्वरी ती गाणं गायला सुरुवात करणार असते. सगळीजणं तिथे बसलेले असतात. ईश्वरीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या, असं मामा बोलतो. त्याचबरोबर ईश्वरी आता गायला सुरुवात करत असते. ईश्वरी आता गात असताना अर्णवकडे बघते, तेव्हा अर्णव तिला खुणावतो की मिस इंदोर होऊन जाऊन दे. तेव्हा मग आता ईश्वरी गाणं गायला सुरुवात करते आणि अर्णव तिच्यामध्ये पूर्णपणे आता हरवून गेलेला असतो. ईश्वरी काजीव तोळा तोळा तुझ्या मागे झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भिरतो, असं म्हणून ईश्वरी आता गाणं गायला सुरुवात करते आणि तिचं गाणं बघून सगळेच तिच्याकडे बघत बसलेले असतात. त्याच वेळेला आता मात्र ईश्वरी ही बघत राहते आणि अर्णव तिच्यापाशी बघत असतो. हे सगळं खूप अगदी मनापासून त्यांचं कनेक्शन जुळून येत असतं. ईश्वरी ते जे गाणं गाते ते पाहून अर्णवला तिचं फार कौतुक वाटत असतं, कारण की ईश्वरीने आत्तापर्यंत असं कधीही गाणं गायलेलं नव्हतं, परंतु आता मात्र ईश्वरी छान गाणं गात असते. आणि त्यावेळेला गाणं गात असताना अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही असा भास होत असतो की जणू काही ईश्वरी आणि अर्णव एकमेकांसोबत कपल डान्स करत आहे. आणि ईश्वरी अर्णव हे कपल डान्स करत असताना ईश्वरी गात आहे आणि अर्णवसोबत दोघांचाही डान्स आणि रोमांस दोन्ही काही चालू आहे. ईश्वरी त्याच्यासाठी गात असते की तुझीच होते जगणे रे माझे मी विसरते, करून येथे सारे काही तुझ्यासाठी करते, असं म्हणून ईश्वरी आता अर्णवच्या डोळ्यात बघून नाचत असते. परंतु तेवढ्यातच भानावर येते, ती स्टेजवर आहे आणि सगळेजण तिच्याकडे बघत आहे असं तिच्या लक्षात येतं आणि ती सगळ्यांसमोर बघते. आता मात्र हे सगळं होत असताना ईश्वरीच्या मनातलं जे काही भाव असतात सगळे ते गाण्याच्या मार्फत अर्णवपर्यंत अगदी सुंदरपैकी पोहोचलेले असतात. तेव्हा मग आता ईश्वरीचं ते गाणं हे अर्णव बघतच राहिलेलं असतो, कारण की त्याला ईश्वरीचं खूप कौतुक वाटत असतं. ईश्वरी जे काही करते ते त्याच्यासाठी करते हे तर त्याच्या पूर्ण लक्षात येतं आणि म्हणून तिचं ते गाणं पाहून अर्णव खूपच जास्त आता खुश झालेला असतो. ईश्वरी ही गाणं गाते आणि अर्णव तिच्यामध्ये पूर्ण हरवून गेलेला असतो. हे सगळं अगदी आनंदाने आणि सगळं काही सुरू असतं. ईश्वरी त्याच्यासाठी जे काही करते ते पाहून त्यालाही खूप बरं वाटत असतं. नंतर मग आता तिचं गाणं कंप्लीट झालेलं असतं आणि तिच्यासाठी सगळेजणं आता उभं राहून जोरदार टाळ्या वाजवतात. तिच्यासाठी स्टँडिंग ओवेशन दिलं जातं आणि ईश्वरी हे जे काही गायली त्याच्यासाठी वा मिसेस राजी शिर्के खूप सुंदर, असं म्हणून तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. तेव्हा मग ईश्वरी ही अर्णवच्या बाजूला येऊन उभी राहते आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, जशी तू सुंदर दिसतेस ना तशीच तू सुंदर गायली आहेस, व्हेरी गुड, असं म्हणून आता अर्णव तिचं कौतुक करतो. त्यामुळे मात्र इथे वल्लरीचा आणि नम्रताचा चांगलाच धूर निघालेला असतो. त्याचबरोबर इथे आता नम्रता पटकन निघून जाते, कारण की तिला या सगळ्याचा खूपच राग आलेला असतो. ती ते सगळं सोडून निघून जाते. मामा म्हणतो की चला अभी आपके सामने गाना पेश कर रहे हैं खुद अविनाश पाटील, असं म्हणून आता मामा गाणं गायला जातो. वल्लरी म्हणते की 1 मिनिट नाही हां, अजिबात नको, तुमचं गाणं म्हणजे नकोच नको, जरा शांत बसा, असं म्हणून मामी आता त्याला ओरडते. त्याचबरोबर मामा म्हणतो की वा बघा काही दिवस आलेले आहेत, बायको नवऱ्याला गायला नको सांगते. तर इथे आता मामा गप्प बसलेला असतो आणि सगळेजणं आता टाळ्या वाजवत असतात, कारण मामा हा काय गाणं गातो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं, परंतु घरातले त्याच्यामुळे पूर्णपणे आता गप्प झालेले असतात. नम्रताचा राग अनावर झालेला असतो. हे सगळं ही मुद्दाम ईश्वरी करते, स्वतः क्रेडिट घेण्यासाठी सगळं करते. मी गाणं गाते ना, मग मला गाणं गायला का नाही दिलं? आता सगळ्या तिकडच्या वस्तू, तिकडे ठेवलेले शोपीस सगळं ती खाली पाडते आणि चादर बेडवरची वगैरे सगळं काही खाली घेते आणि तिला राग अनावर झालेला असतो.
तेव्हा मग आता तिथे आकाश येतो आणि आकाश ते सगळं बघतो. आकाश जातो आणि दरवाजा पहिले बंद करतो आणि नंतर मग तिच्याकडे येऊन तिला म्हणत असतो की हे सगळं काय आहे नम्रता, व्हॉट इट्स रॉंग विथ यू, हे सगळं का करलंस तू आणि हे सगळं किती किती पाडलंस तू सगळं खाली, तुला कळतंय का? तेव्हा मग नम्रता आता गप्प बसलेली असते, ती काहीच बोलत नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ नम्रता, हे असं वर्क होणार नाही आहे, प्लीज असं काहीही करू नको. नम्रता म्हणते की आकाश प्लीज तुम्ही जा. तेव्हा मग तो म्हणतो की का, पण ह्या सगळ्या गोष्टी करून तुला काय साध्य होणार आहे, मला हेच कळत नाही आहे नम्रता, की तू आता चिडून का आलीस इथे. तेव्हा ती म्हणते की का आली, तुम्हालाही अजून समजत नाही आहे आकाश, तुम्हाला कळत नाही आहे की मला काय वाटतं ह्या क्षणाला. मला सांगा की हे सगळं का करते इशू, मुद्दाम सगळं क्रेडिट घेण्यासाठी करते ना ती सगळं. आता तिला माहीत होतं की मी चांगलं गाणं गाते तिच्याहून परंतु तरीही ती ऐकली नाही. मी गाणं गाणार असते ना, अंजलीताई चुकल्या. तेव्हा खरं तर तिने गाणं माझ्याकडे दिलं पाहिजे होते, पण ती गाणं गायली आणि तिला काय करायचं असतं, फक्त सगळ्यांमध्ये क्रेडिट घ्यायचं असतं, सगळ्या लोकांमध्ये तिला तिचं क्रेडिट मिळवून घ्यायचं असतं ना, म्हणून ती हे सगळं करते. मला माहीत आहे मुद्दाम चालू आहे हे तिचं सगळं. तेव्हा मग तो म्हणतो की नम्रता, जर तुला असंच वाटतं ना की तुला तुझं क्रेडिट मिळालं पाहिजे, तुझं सगळं काम व्यवस्थित झालं पाहिजे, तर मग तू तू का नाही उठलीस? जेव्हा दी चुकली होती, तिला खोकला आला होता, तेव्हा तू त्यावेळेला उठून जायला पाहिजे होतंस ना, तू का नाही गेलीस त्यावेळेला दीला मदत करायला? सिंपल आहे, तू गेली नाही, ईश्वरी गेली आणि ईश्वरीने मदत केली. तेव्हा ती म्हणते की हो, तुम्हाला तिचंच कौतुक वाटतं, तुम्हाला तिच्याबद्दल काहीही चुकीचं जाणवत नाही, हे सगळं ती मुद्दाम करते हे तुम्हाला का कळत नाही ना, मला समजत नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ नम्रता, शांत हो, तुझं हे सिली वागणं आहे ना, त्याच्यामागे काही लॉजिक नाही आहे, तू प्लीज असं चुकीचं काही विचार करत बसू नको, हे सगळं हे खूप चुकीचं आहे, प्लीज हे असा मूड चेंज कर. असं काहीही नाही आहे, हा सगळा मूड चेंज कर. आज घरात आपल्या पार्टी आहे आणि तुझा असा मूड, त्यामुळे प्लीज असं करू नको, शांत हो. चल हे सगळं उचलायला मी मदत करतो, आपण जाऊया. ती म्हणते की नको आकाश, राहू द्या ते सगळं, मी उचलते. तरी आकाश त्यातल्या 2-3 वस्तू असं जरा उचलून ठेवतो, कारण की ते घर खूप मेसी वाटत असतं. तो चादर नीट करायला जातो. ती म्हणते की राहू दे आकाश, मी करते सगळं. असं म्हणून ती आता त्याला सांगते की प्लीज तुम्ही खाली व्हा, मी येते, मग जरा मी फ्रेश होते आणि येते. असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. त्यानंतर ईश्वरी आता लाजलेली असते आणि ती बाहेर गार्डन एरियाच्या इथे येते. आता मात्र अर्णव तिच्या मागे मागे आलेला असतो. ईश्वरी खूप लाजत असते आणि अर्णव तिच्याकडे बघत असतो. आता ईश्वरी तिला आवाज देतो, मिस इंदोर. त्याचबरोबर ती मागे वळून बघते आणि मागे वळून बघल्याबरोबर आता अर्णव मागे आलेला असतो आणि ईश्वरीच्या केस, ते डोळ्यावरचे केस तो आता त्याच्या कानामागे करत असतो आणि ते केस मागे करत असताना ईश्वरी त्याच्याकडे अगदी बघायला लागते आणि केस मागे केल्यानंतर आता ईश्वरी लाजते आणि ती पुढे निघून जात असते. तेवढ्यातच अर्णव तिचा पदर धरतो आणि तिचा पदर धरून तो आता तिला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतो आणि मागे खेचत असताना ईश्वरी आता गालातल्या गालामध्ये लाजत असते आणि ईश्वरी लाजत असताना अर्णवलाही त्याचं खूपच आता कौतुक वाटत असतं. तो म्हणतो की मी सिंदूर थांब. आता ईश्वरीचा पदर धरल्यामुळे ती तिथेच थांबलेली असते आणि ईश्वरी तिथेच थांबते, म्हणून अर्णव पटकन तिच्याबरोबर जातो आणि तिच्या खांद्यावरती तो हात ठेवतो. आता ईश्वरी मागे वळून बघते. अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात. त्यांचं प्रेम आता एक प्रकारे उतूच जात असतं, कारण की हे सगळं झाल्यानंतर ईश्वरीचं जे गाणं होतं तेही खूप सुंदर होतं. अर्णव तिला म्हणतो की मी सिंदूर, आता मगाशी तू जे काही केलं, जे काही गाणं गायलंस ना, त्यामुळे तुझ्या सगळ्या फिलिंग्स मला समजल्या, खूप सुंदर गाणं गायलंस तू. असं म्हणून आता अर्णव तिचं कौतुक करत असतो. ईश्वरी मात्र पूर्णपणे त्याच्यामध्ये हरवून गेलेली असते. अर्णव तिला म्हणतो की मी सिंदूर, मी किती दिवस काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु ते काही जमलं नाही मला, पण आज मी ते सगळं तुला सांगतो. असं म्हणून आता अर्णव हा गुडघ्यावरती तिला टेकून प्रपोज करत असतो. तिला म्हणतो की मला तुला काहीतरी द्यायचं आहे. आता तिला तो डोळे बंद करायला सांगतो. ईश्वरी मात्र डोळे बंद करते आणि अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर, हे तुझ्यासाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे काय आहे सर? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, ही अंगठी आहे ती तुझ्यासाठी आहे. असं म्हणून आता अर्णवचा फोन वाजायला लागतो. आता फोन वाजायला लागल्याबरोबर ईश्वरी म्हणते की सर उचला ना फोन, काहीतरी महत्त्वाचं असेल. पहिल्यांदा तो उचलत नाही. ईश्वरी म्हणते की घ्या फोन,
काहीतरी महत्त्वाचं असेल. म्हणून आता तो फोन उचलतो. तर फोन उचलल्याबरोबर हां हॅलो अर्णव राजे शिर्के. तेव्हा मग तिथून ऑफिसमधून सात्विक फॅशनमधून फोन येतो की अर्णव सर, आपली जे जहाजामधून कन्साइनमेंट चालली होती ना, त्या जहाजामध्ये फार मोठा ब्लास्ट झाला आहे आणि आपल्या ज्या कन्साइनमेंट होत्या ते तिथेच समुद्रामध्ये कोसळलेले आहेत आणि आपलं खूप मोठं नुकसान झालं आहे. संपलं सर आता, सगळं संपलं असं म्हणून तो माणूस आता फोन म्हणजे बोलत असतो. पण हॅलो हॅलो सर असं तो तिथून आवाज देत असतो. अर्णवचा फोन आता मोबाईल हातातून खाली पडतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय झालं आहे, 1 मिनिट अर्णव सर. तेव्हा मग आता समोरून तो मुलगा बोलत असतो की सर प्लीज बोला ना, इथे सात्विक फॅशनचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं. सगळ्या ज्या कन्साइनमेंट आहेत त्या पाण्यामध्ये बुडालेल्या असतात आणि पाण्यात बुडाल्यामुळे काही कन्साइनमेंटमध्ये ब्लास्ट झालेला असतो आणि त्यामध्ये कपडे वगैरे सगळं काही आता फाटून बाहेर पूर्ण पाण्यामध्ये पसरलेलं असतं. खूप मोठं नुकसान झालेलं असतं. आता अर्णव तिथे स्तब्ध होतो. ईश्वरी विचारते की काय झालं अर्णव सर, तुम्ही असे गप्प का बसले आहात, बोला ना काय झालं आहे. परंतु इथे आता अर्णव मात्र गप्पच असतो. तो म्हणतो की व्हॉट, हे सगळं कसं झालं. तेव्हा तितक्यातच आता आकाशला देखील ऑफिसमधून फोन गेलेले असतात. आकाश म्हणतो की व्हॉट, हाऊज दिस इज पॉसिबल. आता तो खूप घाबरतो आणि खूप मोठं नुकसान झालेलं आहे. पार्टी होती आहे तोपर्यंत इतका मोठा धक्कादायक निर्णय समोर येतो आहे. यामुळे सगळ्यांना खूप आता टेन्शन यायला लागतं. आजी, नम्रता, अंजली सगळे बघत असतात. काय झालं आकाश, इतका का घाबरला आहेस तू, सगळे विचारत असतात. तेवढ्यातच आता आकाश पूर्णपणे एकदम काहीच बोलत नाही असं गप्प असतो. आकाशला मामा विचारतो की काय रे आकाश, कोणाचा कॉल होता, काय झालं नक्की सांगशील का. तेव्हा सगळेजण आता गप्प असतात. दादा कुठे गेला अर्णव शोधत असतो. तेवढ्यातच ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही येतात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की 1 मिनिट प्लीज टी व्ही ऑन करा. तेव्हा आता तो टी व्ही ऑन करायला जातो. आकाश टी व्ही ऑन करतो. तेव्हा आता त्या न्यूज चॅनलमध्ये तीच बातमी सर्वत्र झळकत असते. सात्विक फॅशनचे जे टेम्पो आहेत आज त्या टेम्पो कन्साइनमेंटसाठी बाहेरच्या देशामध्ये चाललेल्या होत्या. परंतु तेवढ्यातच त्या कन्साइनमेंटचा ब्लास्ट झाला आहे आणि त्या ब्लास्टमुळे खूप मोठं अब्जावधींचं नुकसान झालेलं आहे. सात्विक फॅशनचं खूप मोठं नुकसान झालं आहे. ही आता बातमी ही टी व्हीवरती सारखी येत असते. त्यामुळे सगळेजण घाबरतात. शिर्के म्हणतात की सर हे काय झालं, आपलं कन्साइनमेंट. आता ती म्हणत असते की सात्विक फॅशनचं हे कन्साइनमेंट हे पूर्णपणे सुरक्षितपणे निघाले होते. परंतु जहाजामध्ये कुठली तांत्रिक अडचण होती काही माहीत नाही. परंतु जहाजामध्ये खूप मोठा ब्लास्ट झालेला आहे आणि हे इतकं मोठं नुकसान आहे की ते काहीच करता भरता येणार नाही. अब्जावधीचं नुकसान सात्विक फॅशनचं झालेलं आहे आणि इतका सगळा माल हा पाण्यात बुडाला आहे आणि जोरात पाण्यामध्ये ब्लास्ट झालेला आहे. त्यामुळे काय बोलावं हे कोणालाही काही न समजण्यासारखं आहे. आता याच प्रकरणाचा, या ब्लास्टचा सात्विक फॅशनवरती किती मोठा धक्का बसणार आहे आणि सात्विक फॅशनचं अब्जावधीचं नुकसान होणार आहे असं म्हणून आता इथे सगळेजणं बसलेले असतात. काय करायचं काही कळत नसतं. याच्या पुढे आता काय करू शकतो हे कुणाला समजत नसतं. सात्विक फॅशनच्या शेअरवरती कशावरती काय परिणाम होणार हे सगळं आपण बघूया असं म्हणून ती न्यूज तिथेच ठेवते आणि मग ईश्वरी रडायला लागते. कारण की इतकं मोठं कन्साइनमेंट हे कोसळलेलं आहे आणि हे जे काही झालं आहे त्याचं काय करायचं कुणाला काहीही कळत नसतं. आता अर्णव तिथल्या तिथे ठप्प बसलेला असतो. कोणालाच काही कळत नसतं. तेव्हा आजी म्हणते चिंटू हे काय झालं रे, हा आपलाच माल होता ना सात्विक फॅशनचा, मग हे अचानक कसं झालं, समुद्रामध्ये त्या जहाजात कसा काय ब्लास्ट झाला. तेव्हा मग हे सगळं होत असताना शिर्के म्हणतात की सर आपलं कन्साइनमेंट हे कसं काय असं कसं झालं असं म्हणून आता तो तिथे टेन्शनमध्ये असतो. काय करावं हे त्याला काहीही कळत नसतं. तेव्हा मग इथे आता वल्लरी म्हणत असते की हो मलाही समजत नाही आहे अर्णव, मला सांग, हा आपला माल होता, हा बाहेरच्या देशात जाण्यासाठी होता ना रे, पण हे कसं काय झालं मला काही कळत नाही आहे. हे कसं झालं पॉसिबल. आपला माल तर व्यवस्थित जाणार होता आणि ह्याच्यामुळेच आपलं अब्जावधीचं नुकसान होईल ना, खूप मोठं नुकसान होईल ना आपलं असं म्हणून आता वल्लरी सारखी अर्णवला टोचत असते. बोल ना बोल ना अर्णव, बोल अर्णव राजे शिर्के बोल, सॉरी बिझनेस टायकोन अर्णव राजे शिर्के,
मोठा बिझनेसमॅन आहेस ना तू, सगळे तुझे निर्णय बरोबर असतात, कुठलेही निर्णय तू चुकत नाही. मग हे काय झालं, बोल, लवकर बोलून दाखव, असं म्हणून ती आता त्याला सारखी सारखी डिवचत असते आणि म्हणते की कोणी काही बोलणार आहे का. अर्णव राजेशिर्के, काय झाले, बोल, तुम्हाला सगळ्यांना समजतंय का, आपण खूप मोठ्या नुकसानामध्ये गेलेलो आहोत, आपण हरलो आहे, आता आपलं मोठं नुकसान झालेलं आहे, आपली कंपनी तर गेलीच आहे. परंतु मला सांग अर्णव, आपल्या डोक्यावरचं छप्पर ते पण गेलं आहे का, बोल अर्णव राजेशिर्के, बोल, असं म्हणून ती आता बोलायला सांगत असते. तेव्हा मग आता हे सगळं बोलत असताना ती गप्प असते. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वल्लरी खूप चिडलेली असते. ती म्हणते की अर्णव, बोल ना, काय झालं, आता का गप्प बसलास तू, सगळ्या तुझ्या निर्णयांना आम्ही समर्थन करतो, पाठीशी असतो ना, मग बोल आता काय झालं, कंपनी पण गेली ना, आणि हो, हे आमचं राहतं घर, राहतं छप्पर पण आमच्या डोक्यावरचं गेलं ना, बोल अर्णव, बोल, असं म्हणून आता ती त्याला पूर्णपणे पार इज्जत घालून बोलत असते. ईश्वरीला त्याचा राग येत असतो आणि आकाश म्हणतो की दादा, आजपर्यंत प्रत्येक डिसिजनमध्ये मी तुझ्यासोबत होतो, कधीही तुला नाही म्हटलं नाही, मी तुझ्या या सगळ्या डिसिजनमध्ये तुझी साथ दिली होती, कारण की मला असं वाटलं होतं की हे सगळं जे काही केलं आहेस ना, ते तू घडवून आणलं आहेस, म्हणजे तू सगळं व्यवस्थित करशील, पण हे घर देण्याच्या डिसिजनमध्ये मी अजिबात तुझ्याबरोबर नाही, तू चुकला आहेस दादा, आपलं घर गहाण ठेवून तुझी खूप मोठी चूक केली आहेस आणि या डिसिजनमध्ये मी तुझ्यासोबत अजिबात नाही, असं आता इथे आकाश हा त्याला बोलून दाखवत असतो. सगळेजणं हे अर्णवला टोचून टोचून बोलत असतात, त्यामुळे त्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. आता मात्र अर्णव पूर्णपणे हरलेला आहे. ईश्वरी गप्प बसलेली असते, ती पण काहीच बोलू शकत नसते. तो तिथून उठतो आणि उठून त्याच्या वरती रूमकडे जायला लागतो. आता तो तिथून जात असताना त्याला काय करावं हे काही सुचत नाही. घर गेले, सगळं छप्पर गेले, आता काय करायचं काही सुचत नसतं आणि तो जाता जाता तिथे त्याचे पाय लटपटतात आणि तो कोसळल्यासारखा होतो. तेव्हा ईश्वरी आवाज देते की सर, पण मात्र आता ईश्वरी काय करेल, आता या सगळ्या परिस्थितीतून ती कसं बाहेर काढेल, पाहणं अगदी रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.